चालू असलेला सामना सायशा आर्मी विरुद्ध भोई गँग. अतिशय सुंदर अशी फलंदाजी सायशा आर्मीकडून. चिन्मय पालांडे. अतिशय सुंदर असा चेंडू दिनेश खन्नाचा चेंडू जातोय तो निर्धाव. काहीचा बॅटीच्या फटक्यामध्ये आलेला नाही चेंडू. चेंडू जातोय तो निर्धाव. पहिल्या षटकाखेरीज धावसंख्या 8. सायशा आर्मी. पुन्हा एकदा दुसरं षटक घेऊन येतोय भोई गँग संघाकडून महेश कदम. सामना करेल अजय शेलार. अतिशय सुंदर असा फटका पण चेंडू बॅटची कडा घेऊन बॉक्सच्या वरून चेंडू जातोय आणि गडी बाद. पहिला हजरा सायशा आर्मी संघाला. अ, अजय शेलार यांची जागा घेण्यासाठी आलेला आहे तो अक्षय. अतिशय सुंदर अशा चेंडू पंचाने हा बाद घोषित केलेला, चांगलं यष्टीचित केलेलं आहे. प्रल्हाद भोई थोडीशी नजरहटी दुर्घटना घटी. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करतो महेश कदम. 2 चेंडू 2 गडी बाद केलेले आहेत. महेश कदम हॅट्रिक वर. आणि झेल उडाला होता विकेट कीपर यांचा कडून तो चेंडू जातो वनडी झोन मध्ये. अतिशय सुंदर मारा महेश कदम. हॅट्रिक वर होते आणि चेंडू हवेत सुद्धा उडाला होता. पण विकेट कीपर थोडंसं वय झालेलं आहे त्यामुळे जम मारू शकलेले नाहीत. भावना दुखावत असतील कारण प्रल्हाद भोई हे हवेत सुद्धा सूर मारतात. पण आज त्यांनी थोडंसं टेन्शन घेतलेलं नाहीये. झेल जाऊन दिला चेंडू वनडी झोन मध्ये. अथर्व. अतिशय सुंदर असा फटका गॅप मध्ये चेंडू जातो सीमा रेषा पार. मंगलमूर्ती प्रीमियर चौकार. 4. अथर्व. अतिशय सुंदर असा फटका गॅप मध्ये चेंडू. पुन्हा एकदा अथर्व गुलेकर.
अतिशय सुंदर असा चेंडू ऑफसाईडवर मारा केला होता. बॅटची कड घेऊन चेंडू 1 धावेसाठी. 1 धावेची भर पडतात धावसंख्या काहीशी पुढे सरकत. धावसंख्या झाली ती अमोल 2 षटकाखेरीस 14. अतिशय सुंदर पुन्हा एकदा ऑफसाईडला गॅपमध्ये मारला चेंडू. पुन्हा एकदा चेंडू जातो सीमारेषा पार. पुन्हा एकदा ऑफसाईडला गॅपमध्ये पुन्हा एकदा अथर्व बॅटिंगवर आलेला आहे गोलंदाजीसाठी. ऑफसाईडला मस्तपैकी मारलेला गॅपमध्ये चेंडू पण दिनेश खन्ना यांच्याकडून चांगल्या क्षेत्रक्षमतेवर 1 धाव घेण्यात यश. धावसंख्या 25, 25, 25. 2 5. समजलं महेश कदम? सामन्याला सुरुवात करा. विलंब करू नका. सामन्याला सुरुवात करा.
पंचांशी वादविवाद करू नका कृपया करून. धाव संख्या 24. कृपया करून कोणी पंचांशी वादविवाद करू नका. धाव संख्या झाली 24. आणि अथर्व गोळेकर यांना पंचांनी बाद घोषित केलेला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. चिन्मय पालंडे स्ट्राईकवर. अतिशय सुंदर असा फटका. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. एकच धाव दिनेश खन्ना यांच्याकडून. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल भोई गँग संघासाठी. आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. मंगलमूर्ती प्रीमियर लीग चौकार.
अरे खानबाई बोलतात त्याला. अतिशय सुंदर असा बुलेट शॉट, पण चेंडू अडवलेला आहे दिनेश खन्ना यांनी. एक धाव आणि एकाच धावेवरती मानावं लागेल. स्कोरर बॉल किती आहेत? शेवटचा चेंडू. वन टू गो. सुशांत, एकदम शांत असा खेळाडू सुशांत. दोन नावांनी एक झालेला हा खेळाडू सुशांत. मी पास होईल. पुन्हा एकदा स्ट्राईकवर आलेला चिन्मय पालांडे. अतिशय सुंदर असा लेफ्ट हँडेड बॅट्समन, उमरखाडी विभागातील नावाजलेला चेहरा चिन्मय पालांडे. बघूया अर्चित भोईर यांचा काय सामना करतो आणि महेश कदम याने हवेत सूर मारून हा चेंडू अडवलेला आहे. एक धाव आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. पण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि सुशांत धावचित. 32 धावा झालेल्या आहेत. विजय लक्ष्य 33 धावांचं. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. हॅलो. थोडा आवाज कमी कर. थोडा आवाज कमी कर. हॅलो 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 हॅलो. कमी कर. हॅलो हॅलो हॅलो. कमी कर ना. हॅलो 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 हॅलो. आवाज बंद केलाय. हॅलो. कमी कर. कमी कर. हॅलो हॅलो हॅलो. बस. चला सामन्याला सुरुवात होते भोई गँग संघाकडून. पाणी तिथून आणायला लागेल तुम्ही. ठीक आहे. पाणी दे. अजून आण ना. अजून बोलला भाजी आणाव बॉल आता सांगतो. रोहित आणि अक्षय फलंदाजीसाठी मैदानमध्ये. पहिला चेंडू फुलटा चेंडू होता, पण डायरेक्ट मारलेला चेंडू
चिन्मय पालंडे हा क्षेत्ररक्षकच्या हातामध्ये चेंडू जातो तो निर्धाव. अतिशय सुंदर असा टाकलेला चेंडू. दुसरा चेंडू अतिशय सुंदर असा ब्रावो यांच्याकडून. अक्षय एक धाव घेण्यात यश. एक धावेची भर खातं खोललेलं आहे भुईगँग संघाने. आता मात्र स्ट्राईकवर आलेला आहे तो अक्षय. अतिशय सुंदर असा चेंडू. पण चेंडू जातोय तो डायरेक्ट ऑफ साईडच्या खेळाडूच्या हातामध्ये क्षेत्ररक्षणमध्ये आणि चेंडू जातोय तो एक धाव घेण्यात यश भुईगँग संघाला. अतिशय सुंदर असा मारा करतोय अक्षय. अतिशय सुंदर असा सुशांत यांच्याकडून आज क्षेत्ररक्षण बघूया. अतिशय सुंदर असा मारा करतोय. हे ओव्हर किती आहेत? बॉल किती आहेत? ओव्हर झाली काय? चिंटू यांना एक सुवर्ण संधी. लागोपाठ 3 चौकार मारले तर राकेश सुर्वे यांच्याकडून ₹501 त्यांना पारितोषिक देण्यात येणार आहे. लागोपाठ 3 चौकार 501 ची लॉटरी. हे भुईगँग हारणार आहे. भुईगँग हारणार. लावतो बीट. भुईगँग हारणार. भुईगँग हारणार. भुईगँग हारणार. किती मध्ये? अजय शेलारांनी पहिल्याच चेंडूवर गडी बाद केलेल्या पुन्हा एकदा अजय तयार. लेग साइडला भिरकावलेला चेंडू जातो सीमा रेषा पार. मंगलमूर्ती प्रीमियर लीग चौकार. रोहित रोहित स्ट्रायकरचं नाव काय? रोहित रोहित स्ट्रायकरचं नाव काय? अतिशय सुंदर असा चेंडू पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे घेतलेला समाचार चेंडू जातो सीमा रेषा पार. मंगलमूर्ती प्रीमियर लीग चौकार. 4 धावा लागोपाठ 2 चेंडूंवर 2 चौकार. भोई गँग थोडीशी टाळ्यांचा वर्षाव करताना तिकडे आपल्या खेळाडूवर पंचधनाचं नाव काय? बॅट्समनचं नाव विशाल. व्हाईट प्लस 1 2 धावा. अतिशय सुंदर असा झेल करण संघमालक सिद्धेश पोईलकर यांच्याकडून अतिशय सुंदर हवेत हवेत जम मारली. 15 मिनिटं हवेत होते. 15 सेकंड हवेत होते. चला यापुढील होणारा सामना शिवशंभो आणि गेम चेंजर्स. शिवशंभो आणि गेम चेंजर्स दोन्ही संघांच्या संघनायकांनी नाणेफेक कौलसाठी यायचं. शिवशंभो आणि गेम चेंजर्स दोन्ही संघांच्या संघनायकांनी नाणेफेक कौलसाठी यायचं.
अतिशय सुंदर असा क्षेत्ररक्षण. एक धाव घेण्यात यश. थोडस थ्रो विकेट किपरला जमलं नाही, पण एकच धाव. एक धावेची भर. धाव संख्या झाली ती धाव संख्या झाली 11, 15. आता मात्र करण अंबाला, अर्चित भोईर बघूया संघाला त्यांच्याकडून अपेक्षा आहेत. अर्चित भोईर यांना संधी आलेली आहे. लागोपाठ 3 चौकार. 301 रुपये पारितोषिक त्यांना पुगावकर यांच्याकडून आणि 200 रुपये पाटील साहेब यांच्याकडून आलेले आहेत. यापुढील होणारा सामना शिवशंभो विरुद्ध गेम चेंजर्स. गेम चेंजर्स संघानं नाणेफेक कौल जिंकलेला आहे. आपण लवकरात लवकर आपला निर्णय कळवायचा आहे. लाईनीत 3. दोघांना घाम आलेला आहे. अर्चित तापलेला आहे. आधी बघूया पुन्हा एकदा चेंडू जातोय थोडं चांगल्या प्रकारे ऑफ साइडला. एक धावेवर समाधान. अतिशय सुंदर असा फटका लेग साइडला. एक धाव. एक धावेसाठी एक धावेची भर पडतात. धाव संख्या काहीशी पुढे सरकत. पुगावकर सर. पुगावकर सर. धाव संख्या. अप्रतिम फटका. स्ट्रेट चेंडू जातोय सीमा रेषा पार. मंगलमूर्ती प्रीमियर लीग चौकार. संख्या झाली 26. 26. 26 धावा झालेल्या आहेत. 26. 26. 7 धावा पाहिजेत. 7. 26. 26. 33 करायचं. 33 धावांचं लक्ष आहे. 5 चेंडू 7 धावा. बापदेव पटांगण इथे गाजवलेला गोलंदाज अंश. अप्रतिम फटका. कडक शॉट. चेंडू जातो सीमा रेषा पार. मंगलमूर्ती प्रीमियर लीग चौकार. 4 चेंडू 3 धावांची आवश्यकता. अतिशय सुंदर असा पुन्हा एकदा मारलेला लेग साइडला चेंडू. एक धावेची भर. आता पाहिजे त्या धावा. अतिशय सुंदर असा चेंडू आणि दांडी 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 उडवलेली आहे ती अंश पुळीलकर, अंश यादव यांनी. अतिशय
पुढचं ऐक ना आपण बघताय आय-पी-एल बघताय मयंक यादव त्याच्याकडे जसा पेस आहे, पण इकडे त्याचप्रमाणे अंश यादवकडे सुद्धा अतिशय सुंदर असा ऑफ कटर आहे, लेग कटर आहे. असा हा खेळाडू, हा वजनदार खेळाडू होऊ शकतो पुढच्या आय-पी-एलमध्ये. मंगलमुखी प्रीमियर लीगमध्ये याच्यावर थोडं वजन पडू शकतो. पण तो मामाच्या टीममधून खेळणार. मामाची भाची. 2 चेंडू 2 धावा. अतिशय सुंदर असा रंगलेला सामना. साई आर्मी विरुद्ध बोई गँग. बघूया 2 चेंडू 2 धावा. कुठचा संघ आपलं खातं खोलतोय, कुठचा संघ आपल्या नावावर 2 गुण कमवतोय. प्रथम फलंदाजी करताना साईच्या आर्मी संघाने 32 धावा केल्या होत्या. 33 धावांचं आव्हान. सामना आलाय तो शेवटच्या 2 चेंडू 2 धावांवर. अतिशय सुंदर असा चेंडू. चांगल्या प्रकारे चाकलेला हा चेंडू. आता एक चेंडू एक धाव कंपल्सरी. बघूया पुढचा संघ आपल्याच नावावर 2 धावा, 2 गुण. एक चेंडू एक धाव. बघूया एक चेंडू एक धाव. काव काव. थोडस प्रेशर, पण प्रेशर यांनी बापगो पटांगण गाजवलेला हा गोलंदाज अंश पोईलकर. अतिशय सुंदर असा चेंडू टाकला होता. बॅट्समॅनला बीट केला होता. धावचीत करण्याचा पूर्ण संधी दिली होती. पण थ्रो काही स्टंपवर लागलेला नाही आणि गडी भोई गँग संघाने आपलं खातं खोललेलं आहे. 2 धावांची कमाई केलेली आहे. भोई गँग संघ विजयी झालेला आहे. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन.